श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, जेव्हा देवाचं अस्तित्व तुमच्या घरामध्ये असतं त्यावेळेस तुम्हाला काही संकेत दिसू लागतात। जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे। ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात। सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान ही करत असतात, जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी येऊ नयेत। आपलं सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला त्याबद्दल इशाराही देतो। आपण या चिन्हांबद्दल आज जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे। बघा, जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष। जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते। काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता, पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो, कारण त्यावेळेला अनेकदा लोक ही चूक करतात। असे अनेक लोक आहेत ज्यांना घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतः देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची एवढी पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही। तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो। म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी पूर्णपणे माहिती घेणार आहोत। तर बघा, अशा लक्षणांमुळे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे। चला तर मग जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत। जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते, तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावर असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने हे दर्शवतात की तुमच्या घरात देवाचा वास आहे। अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे तुम्हाला सांगत असतात। त्यानंतर बघा, दुसरं, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्रांचा आवाज, घंटांचा आवाज किंवा राम राम असं कोणी जप करत आहे असं ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरामध्ये आहे हे देखील सूचित केलं जातं। आता बघा, त्यानंतर तिसरं म्हणजे जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो। हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो। हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाच सुगंध नाही, तुम्हाला फक्त हा सुवास येतो। हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो। तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितके हा सुगंध वाढत जातो। जर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे, तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे। तर त्याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव वास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करत असतो। त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणीही असेल, जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल, ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहे। कारण गोमाता ही सुद्धा माता लक्ष्मीचेच एक रूप आहे आणि कुत्रा भैरवाचे प्रतीक आहे, खंडोबाचे प्रतीक आहे, किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे। त्यामुळे त्यांना आपण कधीही हकलून देऊ नये, त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यायला हवे आणि त्यांचा सन्मान करायला हवा। पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान
हे अन्नपाणी मानले जाते। जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नांमध्ये मंदिर, मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवीची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे। अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते। सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला घेण्यापासून थांबवते, तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे। ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो। जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवांच्या कृपेचेच लक्षण आहे। देव त्यांच्यावर प्रसन्न होतो, त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो, तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो। त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात। ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत, ते प्रत्येक अडचणींवर अगदी सहजपणे मात करतात। त्यानंतर बघा, घुबड पाहणे शुभ। हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे। घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते। तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते। जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे। धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते। ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो। त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं। खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात। जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात। असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते। विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे असते। याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात। त्यानंतर बघा, शंखांचा आवाज खूप शुभचिन्ह देतो। हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे। इतकंच नाही तर शंखांचा आवाजही खूप शुभ मानला जातो। त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो। सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते। सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते। आता बघा, सलग 3 दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे। तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। निळकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण असते। जर तुमच्या घरासमोर पांढरा गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गायी तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत। देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे। त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटे बनवले असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे। तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे। पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला चुकूनही त्रास देऊ नका, त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा। पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील, हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंतःकरणाचे म्हणणे ऐकले आहे। त्यानंतर बघा, जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे, हे त्याचे एक संकेत आहे। देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे। त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा। बघा, तुमच्या देवपूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे, ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचेच लक्षण असते। जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे। पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे। देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील। त्यानंतर बघा, तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल
तर ते देखील देवाचे लक्षण आहे। म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो। जी व्यक्ती पहाटे 3:20 अचानक उठते तर त्याला क्षुल्लक बाब समजू नका। हे चिन्ह खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की पहाटे 3 वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होतात, त्याला खूप काही सांगायचे आहे। अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे व्हाल। त्याचबरोबर पहाटे 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या मागितलेली कोणतेही जे वरदान आहे ते रिकामे जात नाही। देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो व त्या पूर्ण देखील करतो। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसत असेल आणि इतर तुम्ही काही पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल। तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे। जगात असे अनेक लोक आहेत की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करत नाहीत। चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो। अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे। एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो, पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्येच जाते। तर बघा, एखाद्या व्यक्तीचे मूल जर आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाचीच कृपा असते। अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत। त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते। त्यांना त्यांच्या प्रमुख देवांचा आशीर्वाद असतो। जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवदेवतांचाही आशीर्वाद असतो। अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते। ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते, त्याचे मन शांत असते, त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागेल याचे ज्ञान असते। अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो तरच हे शक्य होते। बघा, देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही, पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवतांच्या बरोबरीने मानले जाते। त्यामध्ये पालक, गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो। तुमच्या पूजेच्या वेळेस या तिघांपैकी कोणीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते। त्यानंतर बघा, पूजेच्या वेळी देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादे फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडला किंवा तुमच्या जवळ पडला तर हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानले जाते। हे असे सूचित करते की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत। देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत। बघा, हा जो व्हिडिओ आहे त्यातील जी माहिती आहे ती तुम्हाला योग्य वाटली असेल किंवा माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।